प्रश्न वाचून घ्या. तर या प्रकारचे जो एक्झाम्पल येतात टेटला TAITला, तर त्या संदर्भात आपण बोलू. तर ह्यात काय सांगितलं आहे एवढंच लक्ष ठेवा. सर्व रिंग पंख आहेत, सर्व पंख राज आहेत. तर ह्याची नॉर्मली डायग्रॅम कशी होती आपण पाहू. तर पहा, आता या प्रकारे याची डायग्राम होती. म्हणजेच कसं, ह्या आतील बारीक आहे ते काय आहे, रिंग आहे. तर त्यांनी काय सांगितलं, सर्व रिंग पंख आहेत. मग हे बाहेरील दुसरं सर्कल आहे ते काय आहे, रिंग आहे. आणि खालचे दुसरं वाक्य काय दिलं आपल्याला, की हे पंख जे आहेत ते सर्व पंख काय आहेत, राजे आहेत. तर पहा, आता आपण लिहून घेतले की आतील जे आहे ते काय आहे, रिंग आहे. आणि जे सर्व रिंग आहेत ते काय आहेत, पंख आहेत. आणि जे पंख आहेत ते सर्व राजे आहेत. तर आपलं पहिलं वाक्य काय आहे, जे आपल्याला निष्कर्ष काढायचा आहे, तिथं सर्व रिंग राज्य आहेत. तर लक्ष द्या, आता ह्या जे रिंग आहेत त्या रिंग कुठं आहेत, आत आहेत. आणि त्याच्या बाहेरून काय आहे, पंख आहेत. पंखाच्या बाहेर काय आहे, राजे आहेत. म्हणजे एवढं लक्षात घ्या की आपल्यावरती जो आहे, म्हणजे आपण बेसिक एक्झाम्पल घेतलं तरी, की आपण एखाद्या माणसाच्या हाताखाली काम करत असलो तर आपण त्याच्या अंडर काम करतो. म्हणजे तो जे म्हणाल तीच पूर्व दिशा, असं आपलं काम असतं. त्याचप्रकारे हे तर काय होतंय, इथं बघा, राजे आहेत, त्या राजाच्या आतमध्ये काय आहे, रिंग आहे. त्यामुळे ह्यो काय करणार, ह्या राजाचं सगळं ऐकायला होणार. जे आता काय, जे सर्व रिंग आहेत ते काय करणार, राजेला पाठिंबा देणार. परंतु त्या उलट आपण दुसरं वाक्य घ्यायला, सर्व राजे रिंग आहेत. आता समजा हे राजे बाहेर आहेत आणि रिंग आत आहे, तर ह्या राजाला आदेश कोण देणार, हे रिंग आदेश देतो. म्हणजे मालक कधी नोकराला सांगतो का, की म्हणजे हे मालक छोटे आहे ना, आत छोटं म्हणजे आपण त्याला नोकर समजतो आणि बाहेरचे ते मालक आहेत. मग हा मालक कधी ते नोकर मालकाला काम सांगू शकत नाही. त्या प्रकारे म्हणजे काय, हे पूर्ण राजाच्या अंडर रिंग काम करू शकते, पण रिंगच्या अंडर राजे काम करू नाही शकत. म्हणून हे जे सर्व राजे आहेत ना, ते रिंग असू शकत नाहीत. त्यामुळे आपला निष्कर्ष काय निघतो, की फक्त केवळ ए असल्यास, म्हणजे फक्त पहिलं जे वाक्य आहे आपलं हे तेच काय आहे, बरोबर आहे. म्हणजे आपलं आन्सर काय आलं, आन्सर ए. थँक्यू.